हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे। एंड इन स्मोक, टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स, टू डिसअपियर फ्रॉम व्ह्यू, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट, टू कम्प्लीट सक्सेसफुली। काय येईल एंड इन स्मोक या इडियमचं करेक्ट मीनिंग? तर एंड इन स्मोकचा अर्थ असतो टू कम टू नथिंग, टू नॉट प्रोड्यूस गुड रिझल्ट, काहीच प्राप्त न होणे, काहीच न मिळणे, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, काहीच प्राप्त न होणे, काहीच न मिळणे, एंड इन स्मोक। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स दॅट हॅज नियरली द सेम मीनिंग ॲज दॅट ऑफ द गिवन फ्रेज। DMER स्टाफ नर्स 2023 चा क्वेश्चन आहे। फ्री फ्रॉम ऑब्स्क्युरिटी, परफेक्टली क्लिअर, लिम्पिड, स्टारी, शायनी, रिफ्लेक्टिव्ह। फ्री फ्रॉम ऑब्स्क्युरिटी, परफेक्टली क्लिअर। काय येईल याचं करेक्ट मीनिंग? तर आपण पाहिलं होतं परफेक्टली क्लिअर, ऑब्स्क्युअर, लुसिड, ट्रान्सपरंट, लिम्पिड येईल करेक्ट आन्सर। लिम्पिडचा अर्थ होतो क्लिअर, लुसिड, ट्रान्सपरंट, क्लिअर। ठीक आहे, स्टारीचा अर्थ असतो तारांकित, रिलेटेड टू स्टार्स। शायनी म्हणजे ब्राईट, चमकदार, ग्लिटरिंग, रिफ्लेक्टिव्ह, रिफ्लेक्ट होणारा। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। फॉरेस्ट गार्ड 2023। कॅलॅमिटी, हर्डल, डिझास्टर, वंडर, मिरॅकल। तर कॅलॅमिटीचा अर्थ असतो आपत्ती, दुःखद घटना, डॅमेज, डिस्ट्रक्शन। आणखी काय येईल? ट्रॅजेडी येईल, क्रायसिस येईल। ठीक आहे, काय येईल करेक्ट सिनोनिम? डिझास्टर, ऑप्शन बी। हर्डलचा अर्थ असतो अडथळा, विघ्न, बॅरियर, डिफिकल्टी, ब्लॉकेज। वंडर आश्चर्य, सरप्राईज, अमेजमेंट। मिरॅकल म्हणजे चमत्कार। नेक्स्ट क्वेश्चन, काऊ, काफ, हॉर्स, डॅश, कप, किड, लॅम्प, कोल्ट। इफ काऊ इज रिलेटेड टू काफ, देन हॉर्स इज रिलेटेड टू डॅश। गाईचं वासरू असेल तर हॉर्सचं काय येईल? तर हॉर्सचं शिंगरू। काय म्हणतात शिंगरूला? कोल्ट। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कब म्हणजे काय? तर लायन, टायगर, बियर, वुल्फ यांच्या पिल्लांना म्हणतात कब। गोटच्या पिल्लाला किड म्हणतात। लॅम्ब कोकरू, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, लॅम्ब म्हणतात। शिप्स, लॅम्ब। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट सबस्टिट्यूट्स द अंडरलाइन्ड वर्ड और सेगमेंट इन द गिवन इडियम करेक्टली। If no substitution is required, select no substitution required. PCMC clerk 2023. The workers were up in arms when their wages are not paid. Wages म्हणजे मजुरी। मजुरी न मिळाल्याने मजुरांनी काय केले? अप इन आर्म्स, हात वर केले। हात वर करणे, रागावणे, टू बी व्हेरी अँग्री, रिबेलियस, उठाव करणे, लढण्यासाठी सज्ज होणे, प्रिपेअर्ड फॉर वॉर। तर अप इन आर्म्स करेक्ट इडियम आहे। सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। अप इन आर्म्स म्हणजे रागावणे, उठाव करणे, प्रिपेअर्ड फॉर वॉर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग। इनॲप्रोप्रिएटची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे। तर इनॲप्रोप्रिएटमध्ये डबल पी येते, त्यानंतर PR येते। इनॲप्रोप्रिएट डबल PR, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। INAPPROPRIATE, इनॲप्रोप्रिएट, अयोग्य, इम्प्रॉपर, इनॲप्लिकेबल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। DMER ड्रायव्हर 2023 चा क्वेश्चन आहे। टू बी लाईक पीस इन ए पॉड, टू स्टडी ॲट द सेम स्कूल, टू बी अलाइक इन एव्हरी वे, टू बी फायटिंग ऑल द टाइम, टू शेअर एव्हरीथिंग इक्वली। टू बी लाईक पीस इन ए पॉड, शेंगांमधल्या वाटाण्यासारखे असणे, सिमिलर असणे, व्हेरी सिमिलर टू इच अदर, लाईक ए ट्विन्स। काय येईल करेक्ट मीनिंग? टू बी अलाइक इन एव्हरी वे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, व्हेरी सिमिलर।
सिमिलर असणे, टू बी लाईक पीस इन ए पॉड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. बँक ऑन, टू गो टू बँक, टू क्लोज बँक, ऑन द बँक ऑफ रिव्हर, टू रिलाय विथ कॉन्फिडन्स. बँक ऑन. तर बँक ऑनचा अर्थ असतो भरोसा ठेवणे, विश्वास ठेवणे. टू गो टू बँक, बँकमध्ये जाणे. टू क्लोज बँक, बँक बंद करणे. ऑन दी बँक ऑफ रिव्हर, नदीच्या किनारी, नदीच्या काठावर. टू रिलाय विथ कॉन्फिडन्स, भरोसा ठेवणे. डिपेंड ऑन, रिलाय ऑन, बँक ऑन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. भरोसा ठेवणे, विश्वास ठेवणे, बँक ऑन, टू रिलाय विथ कॉन्फिडन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER लॅब टेक्निशियन 2023. लॅकोनिक, बनल, PT, लॅकेडेसिकल, वर्बोस. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ लॅकोनिक? तर काय असते लॅकोनिक? तर लॅकोनिकचा अर्थ असतो रेटिसंट, टॅसिटन, मितभाषी, इनकम्युनिकेटिव्ह. काय येईल करेक्ट सिनोनिम? तर बनलचा अर्थ असतो सामान्य, नॉर्मल, सर्वसाधारण, ऑर्डिनरी. PT दयाळू, कन्साइज, लॅकोनिक. लॅकेडेसिकल मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. लॅकेडेसिकल म्हणजे आळशी, सुस्त, लेझी, इंडॉलंट, आयडल, डॉर्मंट, देन इनर्टेल. ठीक आहे. वर्बोस म्हणजे जास्त बोलणारा, अँटोनिम आहे लॅकोनिकचं. तर इथे अकॉर्डिंग टू ऑप्शन्स मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम येईल PT. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ प्रूव्ह. प्रूव्हिंग, प्रूव्हन, प्रूव्ड, प्रूव्ह. काय येईल नाउन फॉर्म ऑफ प्रूव्ह? तर प्रूव्हचं नाउन येईल प्रूफ. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. DMER फार्मासिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. दे नीडेड टू पुल स्ट्रिंग्स टू गेट हरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल. तर काय येईल या अंडरलाइन्ड इडियमचं करेक्ट मिनिंग? टू पुल स्ट्रिंग्स. Provide him with many tuitions, secretly use influence, make a lot of changes in timings, get him some new uniforms. To pull strings. हरीच्या न्यू स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी त्यांना खूप गरज पडली. कशाची? तर टू पुल स्ट्रिंग. अनऑफिशियल वागण्याची, अनफेअर वागण्याची. यूज वन्स कॉन्टॅक्ट टू गेन समथिंग. टू गेन समथिंग अनऑफिशियली, अनफेअरली. सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वशिला लावण्याची, सेटिंग करण्याची गरज लागली टू गेट हरी ॲडमिशन इन टू दी न्यू स्कूल. ठीक आहे. टू पुल स्ट्रिंग्स म्हणजे सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो एरर, सिलेक्ट नो एरर. देर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश वेन ही इज इन ए डिलेमा. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? देर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश वेन, नो एरर, ही इज इन ए डिलेमा. स्पेलिंग एररमध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारण्यात येतो. डिलेमा, DILEMMA, डिलेमा. देअर इज गोइंग माय ब्रदर सेट रमेश वेन ही इज इन ए डिलेमा. तर आपण पाहिलं होतं देअर आणि हिअरने सुरू होणारी जी वाक्य असतात ती आपल्यानंतर कॉन्टिन्युअस टेन्स नाही तर सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतात आणि यांचा जो सब्जेक्ट असतो, जो कर्ता असतो, तो पुढे असतो. माय ब्रदर कर्ता आहे, सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल. इज गोइंग न येता इथे गोज येईल. देअर गोज माय ब्रदर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. सो पार्ट ए मध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. देअर आणि हिअरने सुरू होणारी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात आणि त्यांचा कर्ता पुढे असतो आणि त्या कर्त्यानुसार इथे वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. DMER फार्मासिस्ट 2023. Several squirrels were there dash an oak tree trying to collect acorns. On, at, over, under. Acorns म्हणजे ओकच्या झाडाचं फळ असते, त्याला म्हणतात acorns. Several squirrels, अनेक खारुताई, trying to collect acorns. acorns गोळा करण्याचा प्रयत्न करत होत्या. कुठे? dash an oak tree. तर on an oak tree येईल, at an oak tree येईल, over an oak tree येईल की under an oak tree येईल? तर beneath. बिनीथचा अर्थ असतो खाली. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अंडर अँड ओक ट्री येईल. खारुताई ॲकॉन्स गोळा करण्याचा प्रयत्न करत होत्या ओकच्या झाडाखाली. बिनीथ अँड ओक ट्री, अंडर अँड ओक ट्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Change the sentence into indirect speech. Poonam said, I bought a dress yesterday. Poonam said that she has bought a dress a day before. Poonam said that she had bought a dress a day before. Poonam said that she has bought a dress a day before yesterday. Poonam said that she had bought a dress on a day before yesterday. काय येईल करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर सेड नंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येईल. दॅट 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 चारही ऑप्शनमध्ये दॅट आले. नेक्स्ट काहीतरी शोधा. बॉट आहे, V2 आहे, सिम्पल पास्ट आहे. V2 इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होते तर सिम्पल पास्ट चेंज होईल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. V2 चेंज होईल हॅड प्लस V3 मध्ये वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये. सो हॅड बॉट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर हॅज बॉट ऑप्शन ए आणि सी एलिमिनेट होतील. हॅड बॉट आहे ऑप्शन डी मध्ये, ऑप्शन बी मध्ये. आता आणखी काहीतरी शोधावं लागेल. येस्टरडे डायरेक्टमध्ये येस्टरडे असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होते. ए डे बिफोरमध्ये होईल की ए डे बिफोर येस्टरडेमध्ये होईल. तर येस्टरडे ए डे बिफोरमध्ये चेंज होईल. ए डे बिफोर येस्टरडेचा अर्थ होईल येस्टरडेच्या पण एक दिवस आधी, परवा होईल, मिनिंगच चेंज होईल. सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. येस्टरडेसाठी होईल ए डे बिफोर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER फार्मासिस्ट 2023. मंबल, स्टॅमर, सप्रेस, विस्पर, आर्टिक्युलेट. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ मंबल. काय असते मंबल तर मंबल म्हणजे पुटपुटणे, गुणगुणणे, टू ग्रंबल. स्टॅमर म्हणजे घाबरत बोलणे, तोत्रेपणा. विस्पर कुजबुजणे, विस्परिंग करणे. सप्रेसचा अर्थ होतो दाबणे, कन्सील, गुप्त ठेवणे. आर्टिक्युलेट क्लिअरली एक्सप्रेस करणे, स्पष्ट बोलणे. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मंबलचा अँटोनिम येईल आर्टिक्युलेट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल द ब्लँक. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. ओव्हर, ऑन, इन, ॲट. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. काय येईल करेक्ट प्रिपोजिशन. कॅल्क्युलेटर हे टेबलवर ठेवलेलं आहे तर ते टेबलला टच आहे आणि एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले व ती त्या वस्तूला टच असेल तेव्हा ऑन हे प्रिपोजिशन येते. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले व ती त्या वस्तूला टच आहे तेव्हा ऑन हे प्रिपोजिशन येते. ओव्हर कधी येते तर त्या दोन वस्तूंमध्ये जर अंतर असेल तर ओव्हर हे प्रिपोजिशन येते. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. रिव्हरवर आहे पण पाण्याला टच नाही आहे त्यामुळे इथे ओव्हर दी येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER फार्मासिस्ट 2023. सिम्युलेट, जेस्टिक्युलेट, डिसेंबल, असेंबल, मोबिलाइज. अँटोनिम ऑफ सिम्युलेट तर सिम्युलेटचा अर्थ काय असतो. सेम टू सेम, हुबेहूब. एखाद्या ट्रेनिंगसाठी तशीच्या तशी सेम टू सेम प्रतिकृती तयार करण्यात येते, मशीन तयार करण्यात येते. पायलट ट्रेनिंगसाठी एअरप्लेन सिम्युलेटर तयार करण्यात येते. ॲक्च्युअल फ्लाईटसारखं कॉकपिट असते हे. काय येईल करेक्ट अँटोनिम तर जेस्टिक्युलेट म्हणजे हातवारे करणे, हावभाव. डिसेंबल वेगळे करणे, डिस्टिंग्विश करणे, डिफरन्शिएट करणे. असेंबल एकत्र करणे, कलेक्ट करणे, जोडणे. मोबिलाइज एकत्र करणे. सो मोबिलाइज, असेंबल सिनोनिम्स येतील सिम्युलेटची. सो इथे ऑप्शन्सनुसार मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम येईल डिसेंबल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023. एअर ट्रॅव्हल कॅन स्प्रेड ए पॅन्डेमिक वर्ल्ड वाईड विदिन डेज. ए पॅन्डेमिक कॅन बी स्प्रेड वर्ल्ड वाईड विदिन डेज बाय एअर ट्रॅव्हल. A pandemic shall be spread worldwide within days by air travel. A pandemic is spread worldwide within days by air travel. की a pandemic can be spreaded worldwide within days by air travel. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. एअर ट्रॅव्हल कॅन स्प्रेड ए पॅन्डेमिक वर्ल्डवाईड विदिन डेज. तर आपल्या सेंटेन्समध्ये कॅन स्प्रेड आले, कॅन प्लस V1 आले, वर्बचं फर्स्ट फॉर्म आले. व्हॉइसमध्ये आपण काय पाहिलं होतं जेव्हा मॉडल वर्ब प्लस V1 आलेलं असते तेव्हा पॅसिव्हमध्ये कशात चेंज होते तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 मध्ये वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये. स्प्रेडचं V3 काय असते तर स्प्रेडच असते. तिन्ही फॉर्ममध्ये स्प्रेड सेम असते. सो कॅन बी स्प्रेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा.
तर शॅल बी स्प्रेड, इज स्प्रेड, कॅन बी स्प्रेडेड. ऑप्शन बी सी डी एलिमिनेट होतील. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॅन बी स्प्रेड आहे ऑप्शन ए मध्ये. ए पॅन्डेमिक कॅन बी स्प्रेड वर्ल्ड वाईड विदिन डेज बाय एअर ट्रॅव्हल येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट नॅरेट्स द सेंटेन्स इन द पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. DMER स्टाफ नर्स 2023चा क्वेश्चन आहे. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स ओळखायचं आहे. चालू भूतकाळ. तर कंटिन्युअस टेन्समध्ये VING येते, वर्बचं ING फॉर्म येते. ऑप्शन बी मध्ये इटन आले, V3 आहे, बी एलिमिनेट होईल. ऑप्शन सी टू इट, V1 आहे, सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन डी मध्ये इटिंग आले, ऑप्शन ए मध्ये सुद्धा इटिंग आले. काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर दे प्लुरल आहे, सो पुढे वर्ब प्लुरल पाहिजे, सो वॉज एलिमिनेट होईल. वेअर येईल, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. दे वेअर इटिंग देअर फूड सो स्लोली दॅट इट सेट द टीचर्स थिंकिंग. हे आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं चालू भूतकाळातलं वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. द डॉक्टर कम्स ऑन मंडे हिअर. द डॉक्टर कम्स ऑन मंडे हिअर नो एरर. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? द डॉक्टर कम्स ऑन मंडे हिअर की नो एरर? तर आता मला सांगा या सेंटेन्समध्ये हिअर काय आहे आणि ऑन मंडे काय आहे? तर हिअर आहे ॲडवर्ब ऑफ प्लेस आणि ऑन मंडे आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. आणि जेव्हा एकाच सेंटेन्समध्ये ॲडवर्ब ऑफ प्लेस आणि ॲडवर्ब ऑफ टाईम एकत्र येतात तेव्हा ॲडवर्ब ऑफ प्लेस आधी येते आणि त्यानंतर येते ॲडवर्ब ऑफ टाईम. हिअर आहे ॲडवर्ब ऑफ प्लेस आणि ऑन आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. सो हिअर आधी येईल, ऑन नंतर येईल. हिअर ऑन मंडे असं यायला पाहिजे होतं. सो पार्ट सी मध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑन मंडे हिअर न येता हिअर ऑन मंडे असं यायला पाहिजे होतं. द डॉक्टर कम्स हिअर ऑन मंडे हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲडवर्ब ऑफ प्लेस आणि ॲडवर्ब ऑफ टाईम एकत्र येतात तेव्हा ॲडवर्ब ऑफ प्लेस आधी येते आणि त्यानंतर येते ॲडवर्ब ऑफ टाईम. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.